पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। यापुढे जर गोपीचंद पडळकरांनी वादग्रस्त विधानं थांबवली नाहीत तर आम्ही देवेंद्र फडणवीसांवर बोलणं सुरू करू असा इशारा शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी दिलाय। सांगलीमध्ये पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। पाहुयात त्या संदर्भातला रिपोर्ट। जयंत पाटलांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांविरोधात सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला। या मोर्चातनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली। पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यावर मेहबूब शेख यांनी जोरदार पलटवार केला। शेख यांनी पडळकरांचा उल्लेख खरजुला कुत्रा असा केला। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। आमच्या बीडाकडे कुत्र्याचे 3 प्रकार आहेत, साधा कुत्रा, पिसाळ्याला कुत्रा आणि खरजुला कुत्रा। तसा हा खरजुला कुत्रा वळवणचे थोरात हे धनगर समाजाचे, त्यांनी जाऊन तू मंगळसूत्र चोरलं म्हणून तक्रार दिली। जयंत पाटील साहेब गेले नव्हते। एक कुत्रा असतो, तो कुत्रा एका मालक त्या कुत्र्याच्या गळ्यात साखळी ठेवून एका पुलावर उभा असतो आणि येणारा जाणारा माणूस आला की तो कुत्रा सारखा त्या माणसाला भोकायचा। उद्या जर हा टोपीचंद आमच्या नेत्यावर बोलला, पवार साहेबांवर बोलला, जयंत पाटील साहेबांवर बोलला तर आम्ही त्याच्यावर बोलणार नाही। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर बोलू। कराड मधल्या महिंद्रा हॉटेलचा डाटा आणि सांगली आणि कोल्हापूर रोड वरल्या पंचरत्नाचा डाटा काढायला लावू नको। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी सुद्धा पडळकरांवर जोरदार टीका केली। मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे, चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे। मराठवाड्याचा जर गोपीचंद पडळकरांनी नाद केला, लक्षात ठेव बाद केला, 2029 ला दिसणार नाही। दरम्यान आमदार रोहित पवारांनी सुद्धा पडळकरांच्या वक्तव्यावरून फडणवीसांवर टीका केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात असली भाषा खपवून घेणार नाही असं रोहित पवार म्हणाले। आम्हाला असं वाटलं की देवेंद्र फडणवीस साहेब पडळकरांचे कान ओढतील, पण तुम्ही जर त्यांचं वक्तव्य बघितलं त्यांनी निषेध नाही केला, फक्त बोलून गेले असतील असं तसं, हे चुकीचं आहे। पडळकरांनी जे काही वक्तव्य केलंय जाहीर माफी त्यांनी तिथं मागावी, कारण खालच्या लेवलचं वक्तव्य कुठल्याही व्यक्तीबद्दल हे आम्ही खपवून घेणार नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे। पडळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा आदर केलेला आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे। वडार नावाच्या इंजिनियरने आत्महत्या केली असं दाखवून संपूर्ण खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय। टीआरपी मिळवण्यासाठी शिव्यांचीच बाराखडी काढायची असेल तर अ पासून न्य पर्यंत सगळ्या शिव्या आम्हाला भी देता येतात। माननीय देवेंद्रजी फडणवीस, तुम्हाला खडा सवाल आहे। छत्रपतींच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा की ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।